आपल्या प्रतिक्रियेबद्दल आणि यानंतर खासदार सुप्रिया सुळे बोलतात आपण पाहूया। आपल्यासोबत स्वतः सुप्रिया सुळे खासदार आपल्या सोबत फोनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। सुप्रियाजी, कसं पाहता विधानसभा अध्यक्षांच्या निकालाकडे? मला माझी रिॲक्शन त्याच्यावर पाहिजे, कॉपी पेस्टवर। जे शिवसेनेचं झालं स्टेप बाय स्टेप तेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं झालं। त्याच्यामुळे मला काही आश्चर्य किंवा काही वाटत नाहीये, कारण का नियम कायदे काही ठरवलंय सगळंच मोडायचं आणि जे सेनेचं केलं तेच आमचं केलं। त्याच्यामुळे त्याच्यात नवीन काही नाहीये, काही क्रिएटिव्हिटी पण नाहीये। सुप्रियाताई, परंतु त्यांनी निकाल देताना म्हटलेलं आहे की हा 2 गटातला पक्षांतर्गत वाद आहे आणि असं म्हणताना त्यांनी सगळ्याच आमदारांना देखील पात्र ठरवलंय। मी तुम्हाला सांगते, वरचं फक्त नाव बदललंय, बाकी सगळं तेच आहे। मी पूर्ण ऑर्डर नाही वाचलेली अजून, पण आउटकम तोच आहे ना। म्हणजे दरवेळी जे उद्धवजींवर होतं तेच 1 महिन्यानंतर शरद पवारांवर होतं। म्हणजे स्थानिक मराठी जे पक्ष आहेत त्यांना कसं कमकुवत करायचं आणि त्यांच्यावर कसा अन्याय करायचा आणि मराठी अस्मितेचा अपमान करून त्यांना कसं संपून टाकायचं पाप, हे अदृश्य शक्ती सातत्याने प्रत्येक कृतीमधून करताना आपल्याला दिसते। परंतु सुप्रियाताई, त्यांनी आणखी एक निरीक्षण नोंदवताना जी गोष्ट मांडलेली आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गटानं बंडखोरी केली किंवा पक्ष नेतृत्वात विरोधात काम केलं असं म्हणता येणार नाही, असं नार्वेकरांनी निरीक्षण नोंदवलंय। अहो, तुम्ही नार्वेकरांकडून काय अपेक्षा करणार? म्हणजे अपेक्षा करणंच हास्यास्पद आहे। त्यांची सगळं डेटा स्पीक्स फॉर इट सेल्फ ना। तुम्ही डेटा बघा ना, त्या डेटावरनं कळते आपल्याला काय चाललंय। त्याच्यामुळे त्याला नवीन काय किंवा नवल काय, मला काही वेगळा ऑर्डर अपेक्षित पण नव्हती। पण आपण बाबडे आणि बाळबोध नाही होतो। त्यांनी आता सगळे नियम कायदे संविधान हे सोडून, नियम कायदे सोडूनच काम चाललंय ना सगळं। पण मग त्यांचं म्हणणं असं आहे की शरद पवार गटानं 10व्या सूचीचा गैरवापर करू नये, पक्षामध्ये लोकशाही असली पाहिजे हे देखील ध्यानात घ्यायला हवं, असं देखील त्यांनी सांगताना कुठेतरी खडसावल्याचं एक सूर त्यामध्ये पाहायला मिळाला। तुम्हाला तो खडसावणं वाटत असेल, मला ते कॉपी पेस्ट सांगते, अदृश्य शक्ती सांगते आणि हे ड्राफ्टिंग करतात। त्याच्यात काही क्रिएटिव्हिटी नाहीच आहे। एक ते दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये स्पीकर्स ऑफिसचा फार मोठा मान सन्मान होता, पण ते आता कॉपी पेस्ट करायला लागले, त्याच्यामुळे हे अतिशय दुर्दैवी आहे। आणि दुसरं, आजचाच जर तुम्ही ट्विटर बघत असाल तर श्री सुब्रमण्यमांनी एक पत्र लिहिलं आहे नड्डाजींना। ते आपण पाहिलंय का किंवा आपल्या चॅनलनी पाहिलंय का? नाही। त्याचा जरूर आपण वाचन करावं, आपल्या चीफ एडिटरांना सांगा किंवा आपणही बघू शकता। ते पब्लिक डोमेन मध्ये पत्र आहे की भारतीय जनता पक्ष कसा चालतो, त्याच्यात कशी इलेक्शन झालेली नाही वगैरे वगैरे वगैरे, त्या सगळ्याबद्दल तुम्ही जरा माहिती काढा। एक पत्र लिहिलेलं आहे नड्डाजींना। त्याच्यामुळे खरंच कुठल्या पक्षात लोकशाही आणि इलेक्शन होतं आणि कुठल्या पक्षात दडपशाही आहे हे तुम्हाला कळेल। पण आता सुप्रियाताई, तुमची पुढची पावलं नेमकी काय असणार आहेत? आम्ही कोर्टात जाणार, आम्ही ऑलरेडी सुप्रीम कोर्टात गेलेलोच आहोत। त्याच्यामुळे म्हणजे उद्धवजी, आणि मी तुम्हाला पुन्हा सांगते की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे स्थानिक पक्ष महाराष्ट्राच्या मोठे पक्ष आहेत। त्यांनी देशाची सेवा गेले 5 ते 6 दशकं केली आहे। त्यांना भारतीय जनता पक्षाला कुठलाही नेता मोठा होताना सहन होत नाही। त्याच्यामुळे काश्मीर टू कन्याकुमारी जे नेते त्यांच्या पक्षातले असू दे किंवा बाहेरचे असू दे, ते त्यांना सहनच होत नाही अदृश्य शक्तीला। त्याच्यामुळे अदृश्य शक्ती काही ना काही करून मग आईस करा, आईस म्हणजे बर्फ नाही, इन्कम टॅक्स सीबीआय ईडी करायची, त्यांना घ्यायचं, नाही ऐकले तर पक्ष करायचे, असं काय काय ते करत असतात। त्याच्यामुळे मला काही याचं आश्चर्य वाटत नाही। आपल्यासोबत आहे ती तुम्हाला प्रश्न विचारते कविता। काही निकाल आम्ही पण सगळ्यांनी ऐकला जेव्हा अध्यक्ष वाचत होते, त्यातल्या 1-2 बाबी मला तुम्हाला विचाराव्याशा वाटतात। पक्षाची घटना आणि पक्षाची नेतृत्व रचना आणि पक्षाचं विधिमंडळातलं
संख्याबळ हे 3 निकष आम्ही निकालात ग्राह्य धरतो जर पक्ष कुणाचाही ठरवायचा असेल तर, आणि पहिले 2 रद्दबातल ठरवले आणि मग तिसरा जो निकष होता की विधिमंडळातलं संख्याबळ किती आहे पक्षाचं त्यावरून अजित पवार यांचा हा पक्ष आहे आणि मग त्याच्यानंतर पुढचा निर्णय त्यांनी दिला. तर जे पहिले 2 निकष त्यांनी रद्दबातल ठरवले, मला वाटतं तुम्ही ऐकलं असाल, काय म्हणणं आहे तुमचं त्याबाबत? नाही, मी नाही ऐकलं. मी माझ्या लोकसभा मतदारसंघात आहे, मी ऐकलंच नाही, कारण का मी उद्धवजींचं ऐकलं होतं आणि मला अपेक्षितच होतं कॉपी पेस्ट असतात. त्याच्यामुळे तो एकदा आपण जर पेपर वाचलेला असेल तर दुसऱ्यांदा पेपर वाचायची गरज नाही ना, आपल्याला माहितीच आहे. आणि जसं पहिल्यांदा केलं तसंच झालंय आणि मला आनंद वाटतोय की तुम्ही एवढं बॅलन्स बघताय की तुम्हालाही जाणवतंय की पहिला आणि दुसरा हा त्यांनी म्हणजे पहिलं कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आमच्या पक्षाचं जे संविधान आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय आणि अगदी कॉमन सेन्स हा रॉकेट सायन्सच नाहीये की साधारणपणे या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर ज्या ज्या नेत्यांनी स्वतः पक्ष स्थापन केला तो आज त्या पक्षाचा अध्यक्ष आहे, त्याच्याकडून पक्ष ओरबाडून घ्यायचा पाप आणि नवीन पद्धत ही या अदृश्य शक्तीने सुरू केलेली आहे. दुर्दैव आहे. ताई, खूप खूप धन्यवाद. तुम्ही एबीपी माझाशी संवाद साधलात आणि सविस्तरपणे तुमची प्रतिक्रिया व्यक्त केलीत या निकालाबाबतची, त्याबद्दल. तर विधानसभा अध्यक्षांचा राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेबाबतचा सगळ्यात महत्त्वाचा निकाल आलेला आहे. निकालामधल्या 2 बाबी अत्यंत महत्त्वाच्या.